मीरा रोड के अस्मिता क्लब में कांग्रेस पार्टी द्वारा मराठी भाषा कार्यशाला का आयोजन किया गया, जिसमें भाषा विवाद के बाद उपजे तनाव को कम करने व आपसी भाईचारे को बढ़ाने पर जोर दिया गया। आयोजन में बड़ी संख्या में लोगों की उपस्थिति रही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही भारतीय या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेला महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळजी या ठिकाणी विशेष उपस्थित राहिले होते। त्याचबरोबर मराठी भाषेचे अभ्यासक डॉक्टर दीपक पवार साहेब यांनी देखील या कार्यशाळेला संबोधित केलेलं आहे। मराठी भाषेसंदर्भात असलेली काँग्रेस पक्षाची भूमिका या कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही विशद केलेली आहे। या कार्यक्रमाला मीरा भाईंदर शहरातील सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आले होते आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत आहोत। आम्ही आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करतो। मागच्या काही दिवसांमध्ये हिंदी सक्तीचा असा त्याचा एक प्रचार झाला, मात्र तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा एक शासन निर्णय सरकारने काढला। 16 एप्रिलला शासन निर्णय काढल्यानंतर 17 एप्रिल पासून काँग्रेसने या विरोधातील भूमिका घेतली आणि सक्ती ही नसावी आणि तिसरी भाषा प्राथमिक शिक्षणात अजिबात नसावी अशा प्रकारची भूमिका ही स्वीकारली। या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर तोंडी स्वरूपात शिक्षण मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी हा शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत अशा प्रकारचं खोटं बोलले, खोटं आश्वासन दिलं। मात्र शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शब्दांचा छल करून तो शासन निर्णय कायम केला। त्यावर पुन्हा विरोधातील भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आणि ही काँग्रेस पक्षाची भूमिका असताना काही संघटना, भाषाविषयक काम करणाऱ्या, कार्यरत असणाऱ्या काही संस्था आणि काही राजकीय पक्ष यांनी देखील तशाच प्रकारची समांतर भूमिका घेतली। मात्र भूमिका काही ठिकाणी समांतर जरी असली तरी वैचारिक स्वरूपाची काँग्रेसची जी भूमिका होती ती संविधानिक स्वरूपाची होती। मराठी हा आमचा अधिकार आहे, मराठी आमची अस्मिता आहे आणि महाराष्ट्र हा भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी हे संस्कृती टिकवण्याचं एक जबाबदारी आणि काम ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांचं हे आहे। मात्र तद्वतच संविधानाच्या अनुसूची 8 नुसार ज्या सर्व 22 भाषा आहेत या 22 भाषांच्या संदर्भातही आम्हाला आदर आहे। तर दुसरीकडे कुठेतरी मराठी विरुद्ध हिंदी असा एक सामना सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून लावला गेला। तसं पाहिलं तर ते नेहमीच भारत विरुद्ध पाकिस्तान, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ही जात विरुद्ध ती जात असं पोलरायझेशन करत असतात। यावेळेस त्यांनी एक कुटील डाव हा हिंदू विरुद्ध मराठीचा त्यांनी रचला। सरतेशेवटी होत असणारा सर्व विरोध हा बघता हा शासन निर्णय सरकारने हा मागे घेतलाय। मात्र नरेंद्र जाधव समितीची लटकती तलवार ही त्यांनी तशीच अजून मराठीच्या डोक्यावर नव्हे तर महाराष्ट्राच्या डोक्यावर महाराष्ट्र धर्मावर ही लटकत त्यांनी एक ठेवलेली आहे। आम्ही त्यांचा हा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाही ही देखील काँग्रेस पक्षाची आणि समन्वय समितीसारख्या दीपक पवारांसारख्या काही अभ्यासकांची आमची समांतर अशा स्वरूपाची भूमिका आहे। तर कुठे राजकारण झालं आता आठवतं घ्या अशा प्रकारचा सूर कुठे आवळला जात आहे, त्या संदर्भात आमचा कुठलाही आक्षेप, हरकत ही कुठल्याही स्वरूपाची नाही। आमचा मुद्दा हा स्पष्ट स्वरूपाचा आहे, विविधतेत एकता ही भारत की विशेषता हे म्हणत असताना इतर भाषांचाही आदर। तर मराठीला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठीच्या अनुषंगाने आम्ही अन्याय खपून घेणार नाही, हा त्यामागचा एक आमचा अजेंडा आहे। हिंदी भाषेचा आग्रह का तर हिंदी, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र अशा स्वरूपाची एक मांडणी ही भारतीय जनता पक्षालाही करायची आहे आणि हिंदी ज्या ठिकाणी बोलल्या जाते त्या ठिकाणी कमळ उगतं अशा प्रकारचा त्यांचा भ्रम आहे। आणि त्याकरता आमचाही त्यांना एक प्रतिप्रश्न आहे की मराठी संत वाङ्मय हे हिंदू धर्मात बसत नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा भाजपाला आणि हिंदुत्वाला मान्य नाही का? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचं साहित्य मान्य नाही का? आमच्या बोलीभाषेतील शब्द हे आपल्याला मान्य नाहीत का? असे समांतर अनेक प्रश्न हे त्या निमित्ताने उपस्थित होतात। यावर आम्ही योग्य वेळी उहापोह केलेला आहे की आमची कट्टरतेची भूमिका आहे। तुर्तास आम्ही मीरा रोड या ठिकाणीच का आलो? मीरा रोड या ठिकाणी भाषेच्या नावावर जो
धिंगाणा घातला गेलेला आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो. आणि अलीकडच्या काळात मीरा रोड हे यातलं एक तणावाचं एक क्षेत्र दुर्दैवाने निर्माण झालं. यामध्ये आज आम्ही मराठी आहोत आणि आम्ही भारतीय आहोत ही एक सामंजस्याची नव्हे तर ही एक शाश्वत भूमिका घेऊन आज मीरा रोड या ठिकाणी काँग्रेस पक्षाने एक आपली भूमिका आणि आपला अजेंडा जो आहे हा इथे जाहीर केलेला आहे. आणि या सोबतच सर्वांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी मराठीचा आदर करावा, मराठी भाषा बोलण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, मराठी भाषा शिकावी. मराठी येत नाही म्हणून कोणाला जर छळल्या जात असेल तर तेही चुकीचं आहे आणि मी मराठी बोलणार नाही हे म्हटलं जात असेल तर तेही चुकीचं आहे. या दोन्ही भूमिकेचं आम्ही समर्थन करत नाही. सरतेशेवटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मराठीच्या अनुषंगानं आम्ही कोणाला मारणार नाही. आम्ही मराठी सर्वांना शिकवू आणि मराठी भाषा टिकवू ही मी मराठी आणि मी भारतीय ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी मीरा रोड आलेलो. सर, राज्यातील आमदार खासदारांसाठी राखीव असलेल्या प्रस्तावातील घरांची किमतीचे 9.5 लाख रुपये आहे आणि त्याचबरोबर भाड्याच्या ज्या आता जी लॉटरी निघाली त्यामध्ये 95% त्यांना आरक्षण देण्याचं काय सांगायचं? हे सर्व मुद्दे समांतर स्वरूपात महत्त्वाचे आहे. या संदर्भात वेगळी पत्रकार परिषद आम्ही घेऊ. आज या ठिकाणी येण्याचा जो आमचा हेतू आहे आम्ही मराठी आम्ही भारतीय या अनुषंगाने आलोय. कृपा करून याच त्रिज्येमध्ये आपण सर एक मुद्दा ये है कि आज आप यहाँ मीरा रोड आए हैं. मीरा रोड में आप चिंतन शिविर कर रहे हैं, कार्यशाला ले रहे हैं मराठी भाषा को लेकर, लेकिन इसी मीरा रोड में इस मराठी भाषा को लेकर न बोलने पर थप्पड़ भी मारे गए, आंदोलन भी हुआ 2 अलग अलग वर्गों का. कांग्रेस की भूमिका क्या है? कांग्रेस कहना क्या चाहती है मराठी मुद्दे पर? ये आज पूरा जो कार्यक्रम है जो पहले प्रस्ताव में बताया उसमें विस्तृत स्वरूप में हमने हमारा स्टैंड जो है उसको रखा हुआ है. तो महाराष्ट्र में मराठी बोली जाती है, भाषा और प्रांत रचना हुआ है तो मराठी बोलने का प्रयास हर किसी ने करना चाहिए. और मराठी के नाम पर कोई तमाशा यहाँ पर खेला जा रहा है तो हम उसकी कड़ी शब्दों में निंदा करते हैं और हिंसा का कतई हम समर्थन करते नहीं. हर व्यक्ति ने महाराष्ट्र की मराठी सीखने का प्रयास करना चाहिए, ये हमारी अनुरोध है. और कोई नहीं बोल पाता है तो उसको हिंसा का आधार लेके उसको कम दिखाना या हिंसा करना ये भी बहुत संगीन स्वरूप का एक अपराध है. ये गलत है. मीरा रोड में क्यों ली गई जो आपने अपने भाषण में भी कहा? मीरा रोड में इस मुद्दे को लेकर काफी यहाँ पर भूमिका सब लोगों ने रखी. तो कांग्रेस की क्या भूमिका है ये खुलकर बोलने के लिए हम आज यहाँ पर आए हैं. और दूसरी तरफ भाषा को लेकर जो तनाव मीरा रोड में पैदा हुआ है उसको भी सौहार्दता और कई बहुत सम्मान के साथ एक संवाद लोगों के बीच में रखते हुए एक सद्भावना का भी आज का हमारा पैगाम है. मराठी टिकाऊ ये शब्द कहा. महाराष्ट्र में मराठी भाषा की जो खासकर मुंबई में मराठी भाषा की स्कूल्स बंद हो रहे हैं उस पर आप क्या करेंगे? नहीं, ये डीप कॉन्वर्सेशन है. केवल मराठी स्कूल कम नहीं हो रही है तो सारी सरकारी स्कूल कम हो रही है, ये भी बहुत गलत है. और ये शिक्षा जो महंगी हो रही है उस तरफ लेके जाने का ये सत्ताधारियों का ये प्रयास है. सर आपकी भूमिका को लेकर के क्या है? बिल्कुल नहीं, महाराष्ट्र में हम कोई राजनीति नहीं कर रहे हैं. हमारा स्टैंड जो पंडित जवाहरलाल नेहरू जी ने जो 3 लैंग्वेज का फार्मूला बताया था उस 3 लैंग्वेज फार्मूले के साथ ही हम अभी भी कायम हैं. हम संविधान के साथ हैं, मराठी के साथ हैं, भारत की हर भाषा जो है उसके साथ है और हम महाराष्ट्र धर्म के भी साथ हैं. इसमें कोई राजनीतिक मुद्दा नहीं. यह हमारा जो पहले से इस राष्ट्र के निर्माण से जो कांग्रेस की जिम्मेदारी रही है उसी जिम्मेदारी का हम निर्वाह इस दरमियान कर रहे हैं.